आज जिममध्ये ना पापडी आणि जिलेबीची सोय केली होती सगळ्यांसाठी. तुम्ही सांगा कमेंटमध्ये का असेल ती सोय. काय म्हणता मित्रांनो, आज इव्हनिंग आहे. त्याआधी जिम करून घेऊत म्हणलं, कारण नाईटला लेट होणार आहेत आणि जाता येणार नाही म्हणून केळी वगैरे खाल्ली आणि आलो बाहेर. बस काय येतच नव्हती म्हणून पावसामध्ये साईडला थांबलो. इतक्यात बस आली आणि आलो सरळ जिमला. आज सगळ्यांसाठी मस्तपैकी जिलेबी आणि पापडीची सोय केली होती. रत्नागिरीमध्ये आज एकच दिवशी जिलेबी बनते बघा. जय बजरंगबली म्हणून वॉर्मअपला सुरुवात केली. आज लेग करायची होती म्हणून व्यवस्थित वॉर्मअप केलं लेगचा. स्क्वॉट्स वगैरे सगळं मारलं आणि आलो मशीनकडे. सर्व प्रकारचे व्हेरिएशन्स मारले. चांगलाच वेट घेतला होता यावेळेस आणि सरळ निघालो जिमवरून रूमकडे. पाऊस जोरात सुरूच होता तरी म्हणलं आपल्याला रूमवर जायचं आहे आणि पोस्ट वर्कआउट खायचं आहे. गेल्या गेल्या मस्त बनवलं आणि खाऊन घेतलो. खाऊन फ्रेश वगैरे झालो आणि साईडलाच आपला निखिल फोडणीचा भात बनवत होता. मस्तपैकी भात राईस एकदम भारी बनला होता. प्रोटीन म्हणून सोयाबीन घेतले होते आणि साईडला कार म्हणून राईस घेतला. खाऊन घेतलं व्यवस्थित आणि सरळ निघालो हॉस्पिटलसाठी. तयार वगैरे झालो. ID कार्ड घेतला व्यवस्थित. आधी महत्त्वाचं हेच असतं बघा, त्याशिवाय ओळख कोण देणार म्हणून काय बॉटल वगैरे बॅग घेऊन सरळ आलो बाहेर. टाईम होता, नखं काढायचे होते म्हणून बाहेरच बसून नखं काढत बसलो. वेळच भेटत नाही. तितक्यात बस पण आली. चढलो दोघं बसमध्ये. पाऊस थांबला पण होता आणि बसमध्ये आम्ही सरळ आलो बघा हॉस्पिटलला आलो. चला आता भेटतो संध्याकाळी. ICU आज पण आपला एकदम मस्त चमकती रत्नागिरी. थकवा पण खूप होता. ओरडून आलो बाहेर. आता निघतो रूमकडं आणि भूक पण खूप लागली होती. रूमवर आल्या आल्या आधी झालो पटकन फ्रेश बघा. चला मग भेटू उद्या. जेवण करून घेतो. बाय.